नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ केतन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे येथे प्राध्यापिका आहे। आज अर्थशास्त्राच्या या लेक्चरमध्ये आपण प्रकरण दुसरे उपयोगिता विश्लेषण बघणार आहोत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, उपयोगिता म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये असणारी त्या वस्तूची क्षमता ज्या योगे आपण आपल्या गरजा पूर्ण करत असतो। त्यामुळे आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या जवळजवळ प्रत्येक वस्तूमध्ये ही क्षमता आपल्याला दिसून येते। फक्त ती क्षमता आपल्याला तेव्हाच जाणवते जेव्हा आपल्याला त्या वस्तूची गरज पडते। तर उपयोगिता हा कन्सेप्ट आपण 11वी मध्ये खरं तर शिकलेलो आहोतच, पण 12वी मध्ये आपण तो विस्तृतपणे शिकणार आहोत। चला तर पीपीटी द्वारे हा विषय समजून घेऊया। मुलांनो, जसं आपण आत्ताच म्हटलं, 11वी मध्ये उपयोगिता या संकल्पनेबाबत आपण आधीच ओळख करून घेतलेली आहे आणि या घटकात उपभोक्त्याच्या वर्तनाबाबत सविस्तर स्पष्टीकरण केले आहे। आपल्याला माहिती आहे की व्यक्तींच्या गरजा अनेक असतात, पण त्या भागवण्यासाठी लागणारी साधन सामग्री मात्र तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नसते आणि मानवी गरजा एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत ते ह्याच कारणामुळे। त्यामुळे उद्भवणारा जो प्रश्न असतो त्याला म्हणतात आर्थिक प्रश्न। कारण जर आपल्याला आपली गरज भागवायची असेल तर त्याकरता पैशाची आपल्याला खूपच आवश्यकता असते। म्हणूनच अर्थशास्त्रामध्ये या सगळ्या विषयाचा आर्थिक प्रश्न म्हणून अभ्यास केलेला आहे। उपयोगिता जसं आपण म्हटलं, ही वस्तूमध्ये असणारी क्षमता आहे। जरी ती वस्तूमध्ये क्षमता असली तरी आपल्या गरजेवरती ती अवलंबून असते। चला तर आता आपण समजून घेऊया या संकल्पनेची वैशिष्ट्ये। सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ही सापेक्ष कल्पना आहे। सापेक्ष म्हणजेच ती स्थलपरत्वे आणि कालपरत्वे बदलते किंवा आपल्याला ती जास्त जाणवू लागते। उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्याला समुद्रकिनारी वाळू दिसते, पण तीच वाळू जेव्हा बांधकामाच्या ठिकाणी नेली जाते तेव्हा त्याची उपयोगिता नक्कीच जास्त वाढते। म्हणजे जेव्हा स्थळ बदलतंय तेव्हा उपयोगिता वाढतीये। यामध्ये आपल्याला दिसून येतं की उपयोगिता ही संकल्पना स्थलपरत्वे कशी सापेक्ष आहे। कालपरत्वे बघायचं झालं तर लोकरी कपडे असतात ते थंडीत आपल्याला जास्त उपयोगी पडतात, म्हणजेच त्याची उपयोगिता थंडीमध्ये आपल्याला जास्त जाणवते। सुती कपडे उन्हाळ्यात जास्त उपयोगिता देतात, तर छत्रीची उपयोगिता आपल्याला पावसाळ्यात जास्त जाणवते। कालपरत्वे सुद्धा उपयोगिता बदलत असते। जसा काळ बदलतो, स्थळ बदलतं, तशीच उपयोगिता सुद्धा बदलत जाते। दुसरं वैशिष्ट्य असं आहे की हे एक व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे। व्यक्तिनिष्ठ म्हणजे ती माणसागणिक बदलते। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की उपयोगिता ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे। ही व्यक्तीच्या आवडीनिवडी, प्राधान्य, स्वभाव, पसंती इत्यादीवर अवलंबून आहे। एखादा भुकेलेला व्यक्ती ज्या वेळेला अन्न पाहतो तेव्हा ते अन्न त्याला जास्त उपयोगिता देते, पण तेच अन्न ज्या व्यक्तीला भूक लागलेली नाही त्याला उपयोगिता देत नाही किंवा फार कमी प्रमाणात देते। पुस्तकाची उपयोगिता जर का म्हटली तर ती साक्षराला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला जास्त असते, पण एखादा जर का निरक्षर असेल तर तेच पुस्तक त्या व्यक्तीला उपयोगिता देऊ शकत नाही। नैतिकदृष्ट्या उपयोगिता ही संज्ञा तटस्थ आहे। म्हणजे काय तर उपयोगिता चांगले वाईट, योग्य अयोग्य ह्यांच्यात फरक करत नाही। उदाहरणच घ्यायचं झालं तर सुरी किंवा चाकू गृहिणीलाही उपयोगी आहे आणि चोराला पण। गृहिणी त्याचा उपयोग भाजी चिरण्यासाठी करते, म्हणजे ह्याच्यामध्ये चांगला उपयोग त्या वस्तूचा केला जातोय। पण चोराच्या बाबतीत म्हटलं तर सुरी किंवा चाकूचा उपयोग तो कोणाला तरी धाक दाखवून लुबाडण्यासाठी करतो, म्हणजेच वाईट कृत्य करण्यासाठी त्याच वस्तूचा उपयोग केला जातोय। म्हणजे गरजा जरी वेगळ्या असल्या तरी उपयोगिता नैतिकदृष्ट्या मात्र तटस्थ आहे। चौथं वैशिष्ट्य असं की उपयोगिता आणि उपयुक्तता यांच्यात फरक आहे। आपण सामान्यपणे म्हणतो की एखाद्या वस्तूचा आपल्याला उपयोग होतो, म्हणजेच उपयोगिता त्यात असते, पण
ती वस्तू, पण ती वस्तू आपल्यासाठी उपयोगी असतेच असं नाही. उदाहरणच घ्यायचं झालं तर दूध हे आपल्यासाठी उपयुक्तही आहे आणि आपल्याला त्याची उपयोगिताही मिळते. पण सॉफ्ट ड्रिंक्स आपण जी पितो ती मात्र जर का अतिरिक्त त्याचं सेवन झालं तर शारीरिकदृष्ट्या आपल्याला ती घातक असतात. पण तरी सुद्धा ज्या व्यक्तीला सॉफ्ट ड्रिंक प्यायची आहेत, म्हणजेच त्याला त्याची उपयोगिता वाटत आहे, तर त्याची त्याला उपयुक्तता असेलच असं नाही. 5वा मुद्दा, उपयोगिता व आनंद ह्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. आता काही वस्तू, आता उदाहरण घ्यायचं झालं तर इंजेक्शन. जसं रोगी डॉक्टरांकडे गेला की त्याला डॉक्टरांनी इंजेक्शनचा जर का पर्याय सुचवला तर ते त्याला घ्यावं लागतं, कारण त्याला त्याच्या आजारातून लवकरात लवकर बरं व्हायचं असतं. म्हणजेच इंजेक्शनमधून उपयोगिता तर मिळते, पण ह्या प्रोसेसमधनं जाणं काही फार आनंददायी नसतं. आणि त्यामुळे जरी आनंद मिळत नसला तरी सुद्धा इंजेक्शन हे उपयोगिता देतच देतं. म्हणजेच उपयोगिता आणि आनंद या दोन भिन्न गोष्टी आहेत. आता बघूया 6वा मुद्दा, उपयोगिता व समाधान. उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे. आपण एखादी वस्तू जेव्हा त्याचा उपभोग घेतो, उदाहरण आपल्याला जर का भूक लागली आहे म्हणून आपण काही खातोय किंवा तहान लागली आहे म्हणून पाणी पितो, त्यावेळेला पाणी हे आपल्याला तहानलेलं असताना उपयोगिता देतं. पण नुसतं पाण्याकडे बघून आपल्याला समाधान मिळेल का? नाही. समाधान कधी मिळेल? जेव्हा आपण ते पाणी पिऊ तेव्हा. म्हणजेच उपभोगाच्या ह्या प्रोसेसमध्ये उपयोगिता हे उपभोगाचे कारण असते, तर समाधान हा उपभोगाचा परिणाम असतो. 7वा मुद्दा, केवळ तात्विक मापन शक्य. आपल्याला आत्तापर्यंत कळलेलंच आहे की उपयोगिता ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. ती अदृश्य आहे, अमूर्त आहे. म्हणजे काय? तर आपल्याला ती दिसत नाही, असं सांगता येत नाही की मला ही उपयोगिता मिळालेली आहे किंवा त्याचा हा परिणाम आहे. आपल्याला तो दृश्य स्वरूपात, मूर्त स्वरूपात दाखवता येत नाही. त्यामुळे उपयोगिता किती मिळाली हे आपण अगदीच जनरल टर्म्समध्ये सांगतो. म्हणजे कसं, कमी मिळाली, जास्त मिळाली, धनात्मक, ऋणात्मक अशा पद्धतीने. पण संख्यात्मक किंवा आकडेवारीत त्याचं मापन निव्वळ अशक्य आहे. परंतु मुलांनो, तुम्हाला आपण जेव्हा हा धडा पुढे शिकू तेव्हा लक्षात येईल की आपल्या सोयीसाठी आपण असं गृहीतक धरून चालतो की उपयोगिता ही संख्यात्मक आहे किंवा आकडेवारीत तिला मोजता येतं. जरी तुम्हाला हे पक्क लक्षात ठेवायचं आहे की ही केवळ मानसशास्त्रीय संकल्पना आहे आणि ती संख्यात्मक नाही, तिला आपण आकडेवारीत मोजू शकत नाही. पुढचा एक मुद्दा आहे की उपयोगिता बहुपर्यायी आहे. थोडक्यात एक उदाहरण द्यायचं झालं तर वीज किंवा पाणी ह्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू जरी एक असल्या तरी त्यांचा वापर मात्र आपण विविध ठिकाणी करतो. जसं वीज, ज्याच्या आधारावर आपण ट्यूबलाईट, पंखा, कॉम्प्युटर हे तर लावतोच, मोबाईल फोन सुद्धा त्याच्यावर चार्ज करतो. पाण्याचे तर असंख्य उपयोग आहेत. म्हणजेच एका वस्तूचा अनेक गोष्टींसाठी वापर करता येतो. शिवाय एकच वस्तू अनेकांची गरज भागवते. उदाहरण, जर का आपण अंधारात बसलेलो आहोत किंवा रात्री जेव्हा आपण ट्यूबलाईट लावतो त्यावेळेला अनेक व्यक्ती त्या खोलीत बसून त्या उजेडात अनेक कामं करू शकतात. म्हणजेच एकच वस्तू अनेकांची गरज भागवते. 9वा मुद्दा, उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. म्हणजे काय? जेवढी गरज तीव्र तेवढी उपयोगिता जास्त. जर का तहान लागली, आपल्याला खूपच तहान लागली आहे, तेव्हा आपल्या समोर ठेवलेला पाण्याचा भांड हे आपल्याला खूप जास्त उपयोगिता देतं. ज्यावेळेला आपल्याला तहान कमी तीव्रतेने लागलेली असते तेव्हा तेच पाणी किंवा तेच पाण्याचं भांड आपल्याला कमी प्रमाणात उपयोगिता देतं. म्हणजेच गरजेवरती किंवा गरजेच्या तीव्रतेवरती उपयोगिता अवलंबून असते. 10वा मुद्दा, उपयोगिता मागणीचा आधार. वस्तू ही ज्यावेळेला आपण त्याच्यासाठी मागणी तयार करतो त्यावेळेला जसं आपण म्हटले की उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे. म्हणजे एखाद्या वस्तूची ज्यावेळेला आपल्याला गरज भासते
त्यावेळेला ती वस्तू आपल्याला उपयोगिता द्यायला लागते. ज्या वेळेला एखाद्या वस्तूतनं आपल्याला उपयोगिता मिळते तेव्हाच ती वस्तू जाऊन आपण त्याचा उपभोग घेतो, म्हणजेच आपण त्या वस्तूसाठी मागणी करतो. उदाहरण, आपण जर का फिरताना भूक लागलेली आहे आणि रस्त्यात आपल्याला असंख्य दुकानं दिसत आहेत. भूक लागल्यावर त्या दुकानांपैकी काही अन्नपदार्थ हे आपल्याला उपयोगिता देऊ लागतात आणि मग आपण त्या वस्तू विकत घेतो. म्हणजेच आपण तयार केलेली मागणी ही उपयोगितेवर अवलंबून आहे. म्हणूनच उपयोगिता हा मागणीचा आधार आहे. मुलांनो, उपयोगितेची वैशिष्ट्य 10 आहेत आणि ह्या 10ही मुद्द्यांवर स्वतंत्रपणे 2-2 मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला या सगळ्या मुद्द्यांचा व्यवस्थित अभ्यास उदाहरणांसहित करायचा आहे. अर्थशास्त्रामध्ये उदाहरणं आणि आकृत्या यांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे अभ्यास करताना जर उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवलीत तर नक्कीच तुम्हाला ते मुद्दे लक्षात राहायला मदत होईल. आता आपण उपयोगितेचे प्रकार समजून घेऊया. बघितलं तर उपयोगितेचे 6 प्रकार आहेत. पहिला आहे रूप उपयोगिता, स्थल उपयोगिता, सेवा उपयोगिता, ज्ञान उपयोगिता, स्वामित्व उपयोगिता आणि काल उपयोगिता. काल उपयोगिता पहिला जो प्रकार आहे तो आहे रूप उपयोगिता. रूप उपयोगितेमध्ये काय होतं की एखाद्या वस्तूचं जेव्हा रूप स्वरूप बदलतं त्यावेळेला ती वस्तू आपल्याला जास्त उपयोगिता द्यायला लागते. उदाहरण द्यायचं तर लाकडापासून खुर्ची तयार होते. त्यामुळे लाकडापेक्षा खुर्ची आपल्याला जास्त उपयोगिता देते. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर कापसाचं जे बोंड असतं ते आपल्याला तेवढी उपयोगिता देत नाही जेवढी आपल्याला सुती कपड्यांपासून मिळते. म्हणजेच जेव्हा तो कापूस कपड्यांमध्ये रूपांतरित होतो तेव्हा आपल्याला जास्त उपयोगिता मिळते. अजून एक रोजचं उदाहरण द्यायचं झालं तर समजा आता तुम्हाला भूक लागली आणि तुमच्यासमोर फक्त तांदूळ ठेवले तर चालेल का? नाही. जोपर्यंत त्या तांदळांचं रूपांतरण भातात होत नाही, शिजवलेल्या भातात होत नाही, तोपर्यंत आपल्याला त्यातून उपयोगिता मिळत नाही. आणि तीच उपयोगिता आपल्याला मिळायला लागते जेव्हा त्याचं रूप बदलतं. यावरून आपल्याला लक्षात येतंय की रूप उपयोगितेमध्ये वस्तू आपल्याला तिचं रूप किंवा स्वरूप बदलल्यावर जास्त उपयोगिता देऊ लागते. दुसरा प्रकार आहे स्थल उपयोगिता. मगाशीच आपण एक मुद्दा डिस्कस केला ज्याच्यामध्ये आपण म्हटलं की वाळू समुद्रकिनाऱ्यावरती जर असेल आणि तीच वाळू जर का आपण ट्रान्सपोर्ट करून बांधकामाच्या ठिकाणी नेली तर बांधकामाच्या ठिकाणी तिची जास्त गरज आहे. समुद्रकिनाऱ्यावरती वाळू असतेच पण तिची उपयोगिता वाढते जेव्हा ती वाळू बांधकामाच्या ठिकाणी नेली जाते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की दळणवळणाचा किती महत्त्वाचा उपयोग या स्थल उपयोगितेत होतोय. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे सेवा उपयोगिता. सेवा उपयोगिता हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या व्यावसायिकाकडनं जेव्हा सेवा मिळते त्यावेळेला जी उपयोगिता आपण त्याच्यामध्ये अनुभवतो त्याला म्हणतात सेवा उपयोगिता. उदाहरण द्यायचं झालं तर वकील, शिक्षक, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट्स, कंपनी सेक्रेटरीज हे सगळे व्यावसायिक जेव्हा त्यांची सेवा प्रदान करतात त्यावेळेला त्यापासनं मिळणारी उपयोगिता हिला सेवा उपयोगिता असे म्हणतात. पुढचा प्रकार आहे ज्ञान उपयोगिता. ज्ञान उपयोगिता म्हणजे अशी उपयोगिता जी आपल्याला एखाद्या वस्तूमध्ये आपण जेव्हा अधिकाधिक ज्ञान संपादन करतो तेव्हा मिळायला लागते. उदाहरण द्यायचं झालं तर कॉम्प्युटरमध्ये अनेक टेक्नॉलॉजीज असतात, अनेक ॲप्लिकेशन्स असतात जे आपल्याला मोबाईल फोनमध्येही बघायला मिळतात. जसजसं आपल्याला त्यांचं जास्तीत जास्त ज्ञान व्हायला लागतं तीच वस्तू आपल्याला अधिकाधिक उपयोगिता द्यायला लागते. त्यामुळे एखाद्या वस्तूविषयी जेव्हा जास्त ज्ञान प्राप्त होतं तेव्हा त्या वस्तूपासून आपल्याला जास्तीत जास्त उपयोगिता मिळते जिला ज्ञान उपयोगिता म्हणतात. आता मुलांनो, सेवा उपयोगिता आणि ज्ञान उपयोगिता मध्ये आपल्याला गोंधळून चालणार नाही
कारण सेवा उपयोगिता ही व्यावसायिकाकडून म्हणजे ज्यांनी त्याच्या क्षेत्रात खूप छान ज्ञान संपादन केलंय त्याच्यापासून मिळते. पण ती कधी मिळते? ती त्यांनी नुसतं ज्ञान घेतलेली नाही. जेव्हा त्याचं ज्ञान सेवेत रूपांतरित होतं तेव्हा ती उपयोगिता आपल्याला मिळते. म्हणून व्यावसायिकाकडून मिळणारी सेवा ही सेवा उपयोगिता, तर एखाद्या वस्तूपासून मिळालेलं ज्ञान ज्यामुळे त्या वस्तूची उपयोगिता आपल्याला वाढते. अगदी उदाहरण साधं द्यायचं झालं तर पाठ्यपुस्तकं जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त त्याचा सखोल अभ्यास करता तेव्हा त्यापासून तुम्हाला जी जास्त उपयोगिता मिळते त्याला म्हणायचं ज्ञान उपयोगिता. पुढचा प्रकार आहे स्वामित्व उपयोगिता. स्वामित्व उपयोगिता ही आपल्याला विक्रेता आणि ग्राहक या उदाहरणावरून अगदी सोप्या पद्धतीने समजून घेता येईल. ज्या वेळेला ग्राहक विक्रेत्याकडे जातो आणि एखादी वस्तू विकत घेतो त्यावेळेला तो त्याचा मोबदला म्हणून काही पैसे देतो. जोपर्यंत तो पैसे देत नाही आणि जोपर्यंत विक्रेता ती वस्तू ग्राहकाच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत त्या वस्तूचा ग्राहकाला उपयोग नसतो किंवा त्यातून त्याला उपयोगिता त्यावेळेला कमी प्रमाणात मिळते. पण ज्या वेळेला त्याचं स्वामित्व ग्राहकाकडे दिलं जातं त्यावेळेला जी उपयोगिता तो अनुभवतो त्याला म्हणतात स्वामित्व उपयोगिता. शेवटचा प्रकार आहे काल उपयोगिता. काल उपयोगिता म्हणजे जी कालानुरूप बदलते. काळ बदलला की उपयोगिता वाढते किंवा कमी होते. उदाहरण जर का लोकरी कपड्यांचं जर का आपण उदाहरण घेतलं तर लोकरी कपडे हे थंडीत आपल्याला जास्त उपयोगिता देतात. पण तेच लोकरी कपडे आपल्याला उन्हाळ्यात खूप कमी किंवा अगदी शून्य उपयोगिता देतात. ह्याचं काय कारण आहे? कारण त्या वस्तूची गरज आपल्याला कालपरत्वे वेगवेगळी वाटते. ज्या वेळेला गरज वाटते त्यावेळेला उपयोगिता ती वस्तू आपल्याला द्यायला लागते. त्यामुळे कालाप्रमाणे ज्या वेळेला उपयोगिता वाढते त्यावेळेला त्याला म्हणतात काल उपयोगिता. आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे रक्तपेढीमध्ये रक्त असतं आणि त्याची ज्या वेळेला हॉस्पिटल्समध्ये गरज लागते त्यावेळेला ते जेव्हा तिथे उपलब्ध करून दिलं जातं त्यामुळे त्याची उपयोगिता वाढते. त्याला म्हणतात काल उपयोगिता. आता ज्या वेळेला ही वस्तू योग्य त्या वेळी आपल्याला उपलब्ध करून द्यायची असते तोपर्यंत आपल्याला तिचा दर्जा टिकवून ठेवायचा असतो. त्याच्यासाठी आपण त्या सगळ्या ज्या वस्तू आपल्याला वेगवेगळ्या वेळी वापरायच्या आहेत त्या आपण कुठेतरी साठवून ठेवतो. त्यामुळे साठवणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे काल उपयोगितेच्या दृष्टीने. आता आपण उपयोगितेच्या संकल्पना बघू. मुलांनो, इथे तुम्हाला उपयोगितेचे प्रकार आणि उपयोगितेच्या संकल्पना अशा 2 गोष्टी स्क्रीनवर दिसतायत. उपयोगितेचे प्रकार म्हणजे हे 6 प्रकार: रूप, स्थल, सेवा, ज्ञान, स्वामित्व आणि काल. आणि उपयोगितेच्या संकल्पना ह्या 2 आहेत: एकूण उपयोगिता ज्याला टोटल युटिलिटी म्हणतात आणि सीमांत उपयोगिता म्हणजे मार्जिनल युटिलिटी. तर तुम्हाला ह्यामध्ये अजिबात गोंधळायचं नाहीये. परीक्षेमध्ये जर प्रकार विचारले तर काय उत्तर लिहायचं आणि उपयोगितेच्या संकल्पना विचारल्या तर काय उत्तर द्यायचं याविषयी अभ्यास व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. आता आपण संकल्पना ज्या आहेत त्यांचा अभ्यास करूया. सगळ्यात पहिली आहे एकूण उपयोगिता. एकूण उपयोगिता म्हणजे सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या उपयोगितांची बेरीज. म्हणजे एखादी वस्तूचं जेव्हा आपण ग्रहण करतो त्यावेळेला ते सर्व नग जेव्हा आपले उपभोगून होतात, जेव्हा त्यांचं सेवन पूर्णपणे करून होतं, त्यानंतर आपल्याला मिळणाऱ्या उपयोगितांची जी बेरीज होते त्याला म्हणतात एकूण उपयोगिता. नावावरूनही आपल्याला स्पष्ट होतंय एकूण म्हणजे त्याची बेरीज. आणि सीमांत उपयोगिता म्हणजे काय? तर उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता. म्हणजे काय? तर आता उदाहरण देते म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. तुम्हाला तहान लागली आहे आणि त्यामुळे तुम्ही भांडभर पाणी प्यालात.
पण अजून काही तहान शमली नाही, तुम्हाला अजून पाणी प्यावंसं वाटतंय, म्हणून दुसरा ग्लास पाणी प्यायलात, अजून एक ग्लास पाणी प्यायलात. आता मात्र तुम्हाला वाटतंय की बास, आता माझी तहान शमली, आता मला एकदम छान वाटतंय. मग ह्या तिन्ही ग्लासमधून तुम्हाला जी उपयोगिता मिळाली त्याला म्हणायचं एकूण उपयोगिता. आणि फक्त पहिल्या ग्लासमधनं जे पाणी प्यायलो त्यातनं किती उपयोगिता मिळाली, फक्त दुसऱ्या ग्लासमधून पाणी प्यायल्यावर किती उपयोगिता मिळाली, फक्त तिसऱ्या ग्लासमधून पाणी प्यायल्यावर किती उपयोगिता मिळाली, असं जेव्हा आपण वैयक्तिक स्वरूपामध्ये ज्या वेळेला उपयोगितेचं मापन करतो तेव्हा ती असते सीमांत उपयोगिता. म्हणजे थोडक्यात एकूण उपयोगितेमध्ये दर वेळेला जे ॲडिशन होत राहते, जी वाढीव उपयोगिता त्यामध्ये मिसळते, त्याला म्हणायचं सीमांत उपयोगिता. म्हणजे सीमांत उपयोगिता म्हणजे एकूण उपयोगितेत पडणारी भर जी वाढीव नगामुळे होत असते. आता आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांच्यातला संबंध समजण्याचा प्रयत्न करूया. इथे तुम्हाला दिसतोय एक तक्ता ज्याच्यामध्ये क्ष वस्तूचे नग दिलेले आहेत, एकूण उपयोगिता दिली आहे आणि सीमांत उपयोगिता दिली आहे. हा तक्ता मी आता तुम्हाला थोडा समजावून देण्याचा प्रयत्न करते. ज्या वेळेला ग्राहक वस्तूचे नग 1, 2, 3, 4, 5 या क्रमाने ग्रहण करायला लागतो त्यावेळेला त्याला एकूण उपयोगिता 10, 18, 24, 28 अशा स्वरूपात मिळते. सीमांत उपयोगिता कशी कॅल्क्युलेट करायची ते मी सांगतेच, पण आधी आपण एकूण उपयोगिता समजून घेऊया. ज्या वेळेला वस्तूचा पहिला नग ग्रहण करून झालेला आहे तेव्हा एकूण उपयोगिता आहे 10, 2 नग घेऊन झाल्यावर 18, 3 झाल्यावर 24. म्हणजे प्रत्येक वेळी एकूण उपयोगितेमध्ये काही ना काही वाढ होतीये. हीच वाढ म्हणजे सीमांत उपयोगिता. ज्या वेळेला वस्तूचा पहिला नग ग्रहण केला जातो त्यावेळेला त्याच्या आधी काहीच नाही, म्हणजे हीच झालेली टोटल वाढ. म्हणून सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता ह्या समसमान असतात ज्या वेळेला वस्तूचा पहिला नग ग्रहण केला जातो. त्याच्या पुढे ज्या वेळेला ती व्यक्ती दुसरा नग ग्रहण करते त्यावेळेला 18 वजा 10 म्हणजेच 2 वस्तूंच्या उपभोगानंतर मिळणारी उपयोगिता वजा पहिल्या वस्तूच्या उपभोगानंतर मिळणारी उपयोगिता म्हणजेच 18 वजा 10 8 एवढी सीमांत उपयोगिता त्या व्यक्तीला मिळते. असं करत करत जेव्हा आपण हा तक्ता पूर्ण करतो त्यावेळेला 24 वजा 18 6, 28 वजा 24 4, 30 वजा 28 2, 30 वजा 30 0 आणि 28 वजा 30 ऋण 2 असे आपल्याला सीमांत उपयोगितेसाठी मूल्य मिळतात. तर इथे एक लक्षात घेण्याचा मुद्दा असा आहे की 5व्या आणि 6व्या नगाच्या उपभोगानंतर एकूण उपयोगितेमध्ये काहीही वाढ झालेली नाही. म्हणजे 5व्या नगाच्या उपभोगानंतर 30 एवढी एकूण उपयोगिता आहे आणि 6व्या नगाच्या वेळी सुद्धा 30च आहे. ह्याचा अर्थ 6वा नग हा एकूण उपयोगितेमध्ये काहीही भर घालत नाही. ह्याच वेळेला त्या ग्राहकाला किंवा त्या व्यक्तीला महत्तम समाधान मिळालेले असते आणि त्यामुळे ही व्यक्ती खरं तर पुढचा नग ग्रहण करत नाही. पण जर तिने केलं तर काय होईल, तर एकूण उपयोगिता घटेल. जी सुरुवातीपासून वाढत होती ती आता इथे कमी होतीये. म्हणजेच 6व्या नगाच्या वेळी सीमांत उपयोगिता 0 आहे आणि एकूण उपयोगिता ही सगळ्यात जास्त महत्तम अशी आहे. हाच बिंदू म्हणजे कमाल बिंदू किंवा समाधानाचा बिंदू होय. या वेळेला पुन्हा मी एकदा सांगते, एकूण उपयोगिता महत्तम असते आणि सीमांत उपयोगिता ही 0 असते. ह्याच्या नंतर मात्र 7व्या नगाच्या सेवनानंतर एकूण उपयोगिता कमी होते तर सीमांत उपयोगिता ऋण होते. ऋण उपयोगिता म्हणजेच त्या व्यक्तीच्या दृष्टीने ही वस्तू सेवन न करणेच उचित. आपल्याला शेजारीच दिलेल्या आकृतीवरूनही हे लक्षात येईल. हेच जर का बिंदू मी आलेखावरती जर का काढले तर मला एकूण उपयोगितेचा वक्र आणि सीमांत उपयोगितेचा वक्र असे 2 वक्र मिळत आहेत, ज्याच्यामध्ये
एकूण उपयोगिता वक्र हा नेहमी धन आहे, तर सीमांत उपयोगिता सुरुवातीला धन, मग शून्य आणि मग ऋण आहे. हा दोहोंमधला मुख्य फरक. अजून एक तुम्ही एक रेषा बघू शकता की ज्याच्यामध्ये समाधानाचा बिंदू दाखवलेला आहे, ज्याला कमाल बिंदू असेही म्हणतात, जिथे एकूण उपयोगिता ही महत्तम आहे तर सीमांत उपयोगिता ही शून्य आहे. पुढे गेल्यास आपल्याला ऋण उपयोगिता बघायला मिळते. इथे जो छेदांकित भाग आहे त्याच्यातनं तुम्हाला समजेल की तिथे ऋण भागामध्ये आपल्याला सीमांत उपयोगिता दिसतीये. म्हणजेच एखादा जो नॉर्मल व्यक्ती आहे तो ह्या पुढच्या नगाचे सेवन करत नाही, कारण त्याचा नाही तर उलटाच परिणाम व्हायचा. तर अशा पद्धतीने ह्या दोन संकल्पना, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता, ह्या आपल्याला तक्ता आणि आकृतीच्या साहाय्याने परीक्षेमध्ये विचारल्यास स्पष्ट करता येतील. परंतु मुलांनो, आपल्याला इथेच थांबायचं नाहीये, तर आपल्याला ह्याचं स्पष्टीकरणही द्यावं लागतं. तर तुम्ही नक्कीच ह्या दोन्ही तक्ता आणि आकृतीचा उपयोग करून याचं स्पष्टीकरण लिहिण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला फक्त मुद्दे देते. पहिल्या मुद्द्यात लिहायचं आहे की पहिला नग सेवन केल्यावर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता किती आहे. नंतर 1 ते 5 पर्यंत एकूण उपयोगिता वाढत जाते, सीमांत उपयोगिता कमी कमी होत जाते. 6व्या नगाच्या वेळी एकूण उपयोगिता ही महत्तम आहे तर सीमांत उपयोगिता शून्य आहे आणि हाच तो कमाल बिंदू किंवा समाधानाचा बिंदू आहे. आणि 7व्या नगाच्या वेळी एकूण उपयोगिता कमी होते तर सीमांत उपयोगिता ऋण 2 होते. तर विद्यार्थ्यांनो, मला आशा आहे की तुम्हाला उपयोगितेची संकल्पना, त्याची आपण शिकलेली वैशिष्ट्य, त्याचे प्रकार आणि दोन महत्त्वाच्या संकल्पना एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता नक्कीच समजली असेल. ह्याच दोन संकल्पनांवर आधारित सिद्धांत आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.